आज व्हिडिओची सुरुवात ह्यांच्यापासून. आज ह्यांनी मनानं झाडाचं नारळ पाडून तयार करून थांबा थांबा धरू नीट असं द्या. हे हातच कापायला आले. आणि पाणी बघा घरचं अगदी फुल काटोकाट असं भरलेलं पाणी. हे तर फायदा आहे. सकाळचे 9:45 वाजलेत. सगळी कामं आवरलेत. बाहेरची कपडे, किचन आणि पोरी पण चालले शाळेला. लकी सोनती चपात्या आणि इकडं तिथं आजीला ठेवलं आणि इकडे लकी खातोय. हान काय विसरली? काय विसरले? उन्हात का जाऊन बसले? आणि इकडं त्याला दुपारी घालायला ते. तर लकीला का पलीकडच्या पण आत्ता देते चपाती त्याला. एखादी संध्याकाळची राहिली बिली तर खाऊन खाऊन पोट भरलं बसतोय, नाहीतर ऐन वेळेस उड्या मारतोय. दररोज वड्याला जातोय आंघोळ करायला. आज काय गेला नाही दिसतंय. ठेव त्याला भूक लागेल तसं खाते तो. ती पण आणायचं आहे छोटे तुकडे 2. पर दप्तर कुठे ठेवले? ते बाकडं नीट केलं काय का? सकाळी सांगितलं बाबांना. विचार चाललं चांगलं चाललंय. आली गाडी पण आली जायला सईपरी जायला. ए गाड्या बघून जावा. चलो माझं मी नारळ ठेवले तिथंच. म्हणून बघू शकताय अगदी गाढ झोपले. रात्रभर ना फिरती, भूक लागली की येते. तर ह्यांना असं काय समजत असेल तर अगदी व्यवस्थित अशी झोपली. आवाजानं जाग सुद्धा आली नाही. येते बाळानो आले. भूक लागल्या? भूक लागल्या? इकडे 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 थांब. काढणार काय बघू इकडे. छान वैरण बांधलंय ह्यांना. आणि दोन्हीचे दोन्ही भावंड बाहेर गेलेत. हे सापडतेत कुठं. ए चाल या 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 चल या 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 या. चला मला ना पुढच्या झाडांना पाणी पण घालायचं आहे. या चल चल आज चल. लकी लागेल बघ माग. काय लखोड्या. चल सरक रे. दिवस कसा उगवतो कसा मावळतो अजिबात कळत नाही. दिवसभर कितीही कामं करा, कामं आपल्याला दिसतात. आणि लगेच एक टेन्शन आलेलं आहे. लकी तुम्ही लक्ष देऊन बघा. थोडंसं खराब दिसत असेल तर मलाही लकीच्या वरचं झालंय. मला जसं उन्हाळ्याचा त्रास होते की नाही तसं लकीला पण व्हायला लागलंय असं मला वाटतंय. कारण की बघा तो म्हणजे जास्त पहिल्यासारखं इतकं मागं लागत नाही किंवा सारखं खायला दे म्हणत नाही. आता त्याला संध्याकाळचे बघा 7 वाजले. सकाळपासून ब्लॉग घ्यावा म्हणते. सकाळी का माझी तब्येत बरोबर नव्हती. कारण की काल जे ग्रहण पाळले होते पूर्ण अंग आखडून गेलं होतं. एवढ्या प्रेग्नन्सी मध्ये माझे पाय सुजले होते. आता तुम्ही पाय बघा आता थोडेसे स्टेबल झाले. तर इतके फुगले होते ना पाय. आणि बसून बसून पण कणकणी. रात्रभर झोप नाही काय नाही. म्हटलं नकोच सकाळचा ब्लॉग घ्यायला. काही घेतलेच नव्हते. आराम केले. त्याच्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे परत शेळीला वगैरे चारा पाणी झाडांना पाणी घातलं. भांडे वगैरे घासले. आणि तुम्हाला सांगते एवढ्या दरम्यान ती आशाताई येऊन गेल्या. तर शेळीसाठी त्याने ना पीठ म्हणजे द्यायला आल्या. तिथे एक अर्धा तास गेला गप्पा मारला. पलीकडचे सासूबाई आल्या त्यांचं काम होतं. आणि परत म्हणजे दुसरी एक जाऊबाई आली. तुम्हाला सांगते असंच माझा पूर्ण दिवस गेला. तर मटणासाठी आमच्या तू मैमे मला वाटतंय 15 दिवस झालं का. मटण आणतो अश्विनी मटण आणतो अश्विनी यांचं एक सारखं चालू होतं. पण आज हे हाय ते हाय म्हणून माझं ते पुढं ढकलत गेले होते. आणि कुठलं तरी वार पुढं आला की मग नको वाटतं करायला.
म्हटलं आता आज पण सकाळी म्हटले होते, पण आम्ही गुरुवारी मटण वगैरे काही खात नाही, मटण अंडी. गुरुवार आहे म्हणून राहू दे बोललो होते मी ह्यांना. पण आई बोलले की अश्विनी धुळवड पण केलं नाही काय नाही, त्याला लागतंय तर आणू दे. तर लय नाही, अगदी पाव किलोच असं मटण आणलेले, कारण की आजच्या पुरतंच. उद्या गुरुवार आहे त्यामुळं नाट लावायला नको. परत काय झालंय, मला वाटतं गुरुवार खात नाही, शुक्रवारी संकष्टी आहे, परत तुकाराम बीज वगैरे असं काय काय येते. म्हटलं आता चला यांची इच्छा आहे मोडायला नको, तर आज करायचंच म्हटलं आता. तर आई सईसाठी ग्रेव्ही करायची, परिका आपली रस्सा खाते, तर अगदी साधी फोडणी, तेल आणि लसूण खोबरं. आणि मी आधीच ना ह्याला मटणाला हळद मीठ वगैरे लावून ठेवले होते. तर हळद का लावायचं ते सांगते, बऱ्याच ताईंना माहिती आहे. तर थोडंसं वापरून ठेवते, मटण काळं पडू नये म्हणून हळद लावायचं असतं आधीच्या आधी, त्यामुळे मी आधीच्या आधी लावले होते. आणि आई आहे का 4-4:30 वाजता आपल्या डाळ करायला गेले होते गावात. तर जसं पाहिजे तशी काही डाळ पडली नाही बोलतात आई, कारण की बघा जी पाट डाळ पडत होती, पाट डाळ ते पाट डाळच पडले, थोडंफार पडले. आई आत्ता जस्ट आले, ती डाळ पण काढून मला बघायची आहे. म्हटलं आधी कुकर लावून घेते मग डाळ, आणि पटकन आपलं बाजरीच्या भाकरी वगैरे चुलीवरतीच बनवून घेणार आहे. आणि आपली ग्रेव्हीची तयारी पण करायची आहे. आणि परी काल ना होळीचं चित्र काढली होती खूप छान, तर खूप कौतुक झालं असं बोलली शाळेमध्ये ती. तर ह्याला ना 7-8 शिट्ट्या काढून घेते, आणि डाळ पण बघूया आपण लागलंच पटकन. परला शाळेतच आठवण आली होती म्हणून बघा, बघू इतकं छान. तुम्हाला खरं सांगते मी, उगाच कौतुक करत नाही, एक 5 ते 6 मिनिटातच चित्र, म्हणजे कुठला विचार करत नाही, काय नाही, खोडाखोडी नाही, काय नाही, कसं काय जमते मला कळत नाही. आणि अगदी डिक्टो मोबाईलमधलं बघून काढले. आता तुम्हाला मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट पण मी असं दाखवू शकत नाही, पण का माहिती इतकं तिचा हात लवतंय ना, अक्षरशः तिच्या बाईने पण छान कौतुक केलंय आणि शाळेत काढलं वाटतं. पण काय पण बोला, सई परीचं स्केच ड्रॉइंग इतकं चांगलं आहे ना, खूप छान. जास्त कसरत करायला लागत नाही दोघींना पण. डाळ बाहेर ठेवले ना, डाळ आणल्या अगं, पण आजीचं कष्ट वाचलंच की अगं बाई, त्याला उपना पाकडावंच लागणार आहे. हे बघा असं आहे, तर ह्याचं आहे ना पूर्ण उपणावं लागते, चाळावं लागते. आणि हे जे पीठ आहे का, हे कळण्याची ह्याची भाकरी पण खूप छान होते. त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून ना त्याची भाकरी केली तर खूप छान लागते. पण आहे असंच पडलंय, एवढं फरक काय नाही आहे. ह्याला बरंच काम आहे अजून, पण एवढंच मनाला समाधान मानायचं की आईनं एवढी डाळ भरडायला खूप वेळ लागेल. आणि आईच्या ताकदीनुसार, जसं गेल्या वर्षी आईनं जातं वडाला जमत होतं ना, तसं ह्या वर्षी आईनं ती ताकद कमी पडेल आणि आजारी पडते. नको बाळा, उपनायचं त्यात पीठ आले. आणि आई बघा आले अश्विनी, आपण आधी भाकरी करूया बोलतो. मग मला आता काय करते, मटण शिजेपर्यंत भाकरीचं पीठ वगैरे सगळं बाहेर आणते, मग मी थापते. ज्वारीचं नाही जळलं, दळायचं आहे बाजरीचंच. आणि आई भाजतात त्यामुळे लवकर होते. उद्या लय काम आहे ह्याचं. आणि तुम्हाला दिसत असं सगळीकडे तो हेच आहे, हरभरा. आज आईने ना हरभरा बरंच वाळू घातलं होतं, वर्षाच्या हरभऱ्याची डाळ करायला आणि परत बियासाठी ठेवण्यासाठी. आणि मनू काय काम आहे, दिवसभर झोपू नये बघा, दिवसभर झोपू नये. चला मी भाकरीचं पीठ आणते आधी. तर आवाज कुठनं येते बोलते मी, तर ह्याचं वायसर एकदम ढिल्लं झालं होतं का माहिती. म्हटलं आता तुम्हीच बसवून द्या, डेंजरस काम आहे असलं, भीतीच वाटायला लागली. आणि हा कुकर मटणासाठीच केलाय मी. आता ह्याचं वायसर चेंज करूया काय? वायसर नाही बसला की बाप, आता चालू करा. आता नाही प्रॉब्लेम, चालू करा. बसला आवाज येतोय की वाप बसलेला. आता का हलवलं तुम्ही ते? चला पेटी घेऊन जाऊ तुम्हाला बाहेर. कुत्र्याला उष्माघात झालाय का माहिती आपल्या लकीला. ते खराब दिसायला ना 2 दिवसात. हा धापा टाका लावले मला, म्हणजे जाणवलं मला कडे. हाड नाही त्याला पण
घात लकीला अजून उन्हाळा कुठला कुठं आहे. मग म्हटलं आता ऊन पेटलं तर ग्रेव्ही सोनू हाय चपाती खाते. तुम्हाला ग्रेव्ही करते आता ग्रेव्हीची करते आमची. तर 5-6 भाकरी करायचं काय म्हणतात मी थापते त्याची तयारी करू. आईस्क्रीम चारो मालकीनी सारखं होय आई लकीची मालकीन म्हणते त्याला आईस्क्रीम चारो. लकीची बारकी मालकीन हा काय म्हणते लकीला आईस्क्रीम चारूया म्हणते. काय करूया मग हे का नाही असं आरा लावतात. हे खरं खरं मला एवढं जमत नाही आणि ह्यांना आरावरचीच भाकरी आवडते आणि चविष्ट पण लागते. चला अगदी ना छोटासा ब्लॉग होता आणि आईच्या भाकरी आहेत मला ना थापू दे नेत्या तर तुझं काय करायचंय कर बोलते. आणि आईच्या भाकरी वस्तर पण मी थांबू शकत नाही कारण की आता 8 वाजत आले. म्हटलं आता बाहेर ग्रेव्ही भाजून घेण्यापेक्षा तव्यावर भाजावं म्हटलं होतं मी पण उशीर लागेल म्हटलं तर परी जेवायला मागायला लागले. आणि सईला पण ग्रेव्हीची भाजी करायची आहे. जे काय कांदा लसूण खोबरं आलं जे आहे का त्याची ग्रेव्हीची ना भाजी करणार आहे. आणि आईनं दूध लागतं संध्याकाळी. आणि चला तर रेसिपी काय मटणाची सगळ्यांनाच माहिती आहे. ग्रेव्ही मसाला मीठ कोथिंबीर वगैरे टाकून. कोथिंबीर तर नाही येत माझ्याकडे आता तर अगदी अंगापुरतं रस्सा करायचा फक्त 3 वाट्या. तर इथं व्हिडिओचा एंड करणार आहे. कसा वाटला छोटासा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि पटापटा मला स्वयंपाक पण करायचा आहे. चॅनलवरती कोण नवीन आहे तेवढे तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.